हॅलो एव्हरीवन, प्रोग्रामिंग इन सीच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आपण नक्कीच तो व्हिडिओ पाहिलेला असेल. सुरुवात करूयात. पहा, स्टार्ट आणि स्टॉप ज्या स्टेप्स आहेत त्या आपण कमेंट आउट करून ठेवल्यात. अशी कुठलीही स्टेप प्रोग्रामिंगमध्ये करण्याची गरज नाही. मग आपल्याला डिक्लेअर करायचे आहेत व्हेरिएबल. अल्गोरिदम जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही बघितले आपल्याला पाय डिक्लेअर करावं लागणार आहे आणि पायची व्हॅल्यू आहे 3.14 विच इज नॉट अ इंटिजर. ती व्हॅल्यू दशांश चिन्हामध्ये आहे. फ्रॅक्शन, इट इज अ फ्रॅक्शन व्हॅल्यू, अपूर्णांक आहे तो. तर आपण अशा वेळी डेटा टाईप वापरतो फ्लोट. सो फ्लोट पाय इज इक्वल टू 3.14. डेटा टाईपचा व्हिडिओ एकदा नक्की चेक करा, तुम्हाला याविषयी अजून आयडिया येऊन जाईल. अजून एक गोष्ट मी पाय विषयी सांगितली होती की पायची व्हॅल्यू थ्रू आउट द प्रोग्राम कधीच बदलणार नाही. तर अशा व्हॅल्यूजला आपण कॉन्स्टंट्स म्हणतो. कॉन्स्टंट आर द व्हेरिएबल हुज व्हॅल्यूज कॅन नॉट चेंज थ्रू आउट द प्रोग्राम. त्याच्या व्हॅल्यू कधीच बदलू शकणार नाही. नेक्स्ट आपल्याला व्हेरिएबल लागणार आहे एक रेडियस. ऑब्विसली आपण फ्लोट देखील घेऊ शकतो, तिथं काही अडचण येणार नाही. आणि शेवटी आहे आपल्याकडे एरिया. फ्लोट एरिया. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, एरियासाठी का बरं फ्लोट घ्यायचा आहे? कुठल्याही संख्येला जर पॉईंटच्या संख्येने मल्टिप्लाय केलं, आन्सर हे पॉईंटमध्येच यायची शक्यता असते. तर ती शक्यता न टाळण्यासाठी आपण एरियाला फ्लोट घेतलेला आहे. क्लिअर आहे? चला, हे आपली संपलेली आहे डिक्लेरेशनची स्टेप. नंतर काय करतो आपण? स्टार्ट झाला, डिक्लेअर झाला. आता आपली नेक्स्ट स्टेप असते रीडिंग द इनपुट. इनपुट म्हणजे स्कॅनएफ. आपण लास्ट व्हिडिओपासून तुम्हाला आता पाठ झालेला असेल बघा. इनपुट म्हणजे स्कॅनएफ. तर काय इनपुट करायचं आहे आपल्याला? रेडियस. तर पहा, रेडियसचा डेटा टाइप इंटिजर आहे, त्यामुळे आपण इथं वापरले %d, कॉमा. अजून एक वाक्य तुम्हाला पाठ झालेलं असेल. स्कॅनएफ मध्ये अँड असतो, प्रिंटएफ मध्ये अँड नसतो. ठीक आहे, हे झालं आपलं स्कॅनएफ इनपुट. त्यानंतर यालाच आपण अल्गोरिदमच्या भाषेमध्ये रीडवाली स्टेप म्हणतो. त्यानंतर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर काय फॉर्म्युला आहे एरियाचा? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय इंटू आर इंटू आर विच इज पाय आर स्क्वेअर. कॅल्क्युलेट केला एरिया, प्रिंट करून टाकू आपण एरियाला. कशात आहे आपला रिझल्ट स्टोअर? एरियामध्ये स्टोअर आहे. एरियाचा डेटा टाईप कोणता आहे? फ्लोट. फ्लोटला प्रिंट करण्यासाठी स्पेसिफायर कुठला वापरतो आपण? %f आणि एरिया. परत एकदा लक्षात ठेवायचं, प्रिंटएफ मध्ये अँड नसतो, स्कॅनएफ मध्ये अँड असतो. तर हे झालं आपले परफॉर्मिंग ऑपरेशन अँड देन प्रिंटिंग द रिझल्ट, डिस्प्ले रिझल्ट. ओके, सगळ्या स्टेप आलेल्या आहेत. रन करण्यासाठी Ctrl+Alt+N प्रेस करायचं आहे. आपल्याला रेडियस एंटर करायची आहे 5. बघा, आपला आन्सर आलेला आहे 78.5. ठीक आहे, आय होप तुम्हाला प्रोग्राम समजलेला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.